खुंगाव येथे सर्व गावकऱ्यांच्या आणि पालकांच्या सहकार्याने सुरू असलेली उन्हाळी शाळा सध्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने आणि उत्साहाने बहरून गेली आहे. गेल्या 2 वर्षापासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम परिसरातील मुलांसाठी मोठा प्रेरणादायी ठरत आहे. या उन्हाळी शाळेत KG1 ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले असून दररोज सकाळी 4 तास शाळा परिसर मुलांच्या किलबिलाटाने दुमदुमून जातो. केवळ पुस्तकी अभ्यासापुरती मर्यादित न राहता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. माझं नाव खुशी कसेवाळे. मी या गावामध्ये उन्हाळी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या शाळेचे वैशिष्ट्य असे आहे की जे विद्यार्थी एखाद्या कला माहिती असतील त्यांना ते त्या कलेमध्ये पुढे जातात. उन्हाळी शाळेमध्ये मुळे काही अनेक अधिकारी लागलेले आहेत. ही उन्हाळी शाळा सर्व गावांमध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. या उन्हाळी शाळेमध्ये लहान मुलं मामाच्या घरी जातात पण इथं खेळ घेऊन त्यांना खेळ घेतात, चित्रकलेची हे घेतात. दर शनिवारी आम्हाला पूर्ण खेळायला मिळतं आणि समजा जर एखाद्या मुलाचं खेळामध्ये हे झालं तर त्याला बक्षीस दिलं जातं. मग त्या बक्षिसामुळे मित्र जास्त अट्रॅक्ट होतात आणि आम्हाला यामुळे ग्रामर शिकायला मिळतं, स्पर्धा परीक्षाचे हे शिकायला मिळतात. यामुळे आमचा खूप फायदा होतो. पुढे जाऊन आमच्या ज्ञानामध्ये भर होते. आम्ही स्पर्धा परीक्षेसारख्या यांना मात देऊ शकतो. चित्रकला, वाचन, वक्तृत्व, गायन, हस्तकला, बौद्धिक खेळ आणि विविध स्पर्धांचे आयोजन येथे केले जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील मित्रत्वाच्या वातावरणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास व शिस्त निर्माण होत आहे. गावातील मुलांशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत गावात आलेली पाहुणी मुलेही यात आनंदाने सहभागी होत आहेत. मी श्रावणी जाळे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा खुंगाव. या शाळेमध्ये उन्हाळी शाळा हे चालू करण्यात आलेली आहे. जशी आमच्या गावामध्ये उन्हाळी शाळा चालू केलेली आहे तशी प्रत्येक गावागावी उन्हाळी शाळा चालू करण्याचं काम चालू केलीच पाहिजे. प्रत्येक मुला-मुलीला ही शाळा अनुभवायला हवी, कारण ही शाळा अनुभवल्यामुळे प्रत्येक मुला-मुलींमध्ये असलेले गुण हे समोर येतात. त्या मुला-मुलींनी त्या गुणांवर काम केल्यामुळे ते आणखी मोठ्या पदावर जाऊ शकतात. आमच्या शाळेमध्ये तर 6 वाजतापासून तर 9-10 वाजेपर्यंत आमची शाळा चालू असते. मे महिन्यामध्ये तर मुलं-मुली मामाच्या गावी किंवा कुठे फिरायला जात असतात. पण आमच्या गावामध्ये तसं नाही, कारण आमच्या गावामध्ये उन्हाळी शाळा हा उपक्रम चालू झालेला आहे. मागील 2 वर्षापासून हा उपक्रम चालू झालेला आहे. या उपक्रमामध्ये आमच्या गावातील सर्व मुलं-मुली समाविष्ट आहेत आणि गावातील काही उच्च शिक्षित मुलं सुद्धा आम्हाला शिकवायला किंवा मार्गदर्शन करायला येत असतात. पण आमची एक फट अशी निर्माण झाली की आम्हाला जे एक शिक्षक हवे होते त्या म्हणजे राधाताई, त्या नाही आहे. त्या हव्या होत्या, त्या जर असत्या तर आणखी चांगल्या प्रकारे उन्हाळी शाळा चालू शकली असते असं आम्हाला वाटत आहे. शाळेमध्ये खूप काही चांगल्या प्रकारे खेळ शिवाजी फाळके दादा आम्हाला शिकवत असतात आणि ते खेळ खेळून मुलांमधील काही गुण त्यांना चांगल्या प्रकारे विकसित करता येतात. शाळेमध्ये आल्यानंतर आम्हाला स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत आहे. मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपण क्लासरूम अधिकारी यांच्या पदावर सुद्धा राहू शकतो. या शाळेमध्ये काही असे विद्यार्थी आहेत की ते IPS, PSI, पोलीस, उपनिरीक्षक, तहसीलदार असे खूप मोठे पदांवर बसलेले आहेत. म्हणून माझे एकच सांगणं आहे की ग्रामीण भागाकडे वळा. म्हणजे गांधीजींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं की शहरापेक्षा ग्रामीण भाग होता. गावातील मान्यवर, नागरिक व पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून आजची आनंदी शाळा उद्याचा सक्षम आणि संस्कारी नागरिक घडवत आहेत असा विश्वास व्यक्त केला जात आहे. माझं नाव शिवाजी प्रकाश फाळके. मी शिक्षक आहे. उन्हाळी शाळा खुंगाव येथे. आमचा संकल्प एप्रिल भविष्याचा अशा एक खाली एक ऍक्टिव्हिटी सुरू केली होती आणि ठरवलं होतं की ग्रामीण विद्यार्थ्यांचे जे कमकुवत गुण आहेत त्याचे उज्ज्वल करणं. तर आम्ही ना समजा मागच्या वर्षी सुरू केलं होतं. मागच्या वर्षी समजा सातो मॅडम असो, फाळके मॅडम असो किंवा आम्ही तिघे मिळून उन्हाळी शाळा चालू केली होती आणि या वर्षी समजा आम्ही 5 शिक्षक वाढलो होतो, कारण आम्ही
KG1 KG2 ते 8 9 10 असा संकल्प केला होता सगळा. तर त्यात काळे मॅडम आहे, मुंडे मॅडम किंवा मग भोसले मॅडम झाले, इंगळे सर झाले, असे सर्वांचा सहवास आम्हाला लाभत आहे. आणि खेळासोबत अभ्यास झाला पाहिजे असा आमचा एक गुण होता. आणि त्यासोबत आनंदी शनिवार झाला. आणि गावकऱ्याच्या साथ म्हणजे रोज कोणीतरी नाश्ता किंवा मग या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड करते. कोणी वस्तू देत राहते, खेळाचं साहित्य देत राहते किंवा मग रजिस्टर वगैरे असे वाटत राहतात. आणि त्यांचा अभ्यासाचा उत्साह एवढा वाढला की ते गावातून जात नाही, कुठेच जात नाही. सकाळी 6 वाजता म्हणजे हजर राहतात आणि सुट्टी व्हायच्या अगोदर ते खेळतच असतात. अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी. त्यानंतर आमचे मुख्य जे कार्यकारी असतात समजा गजानन काका वावगे झाले, विकासदादा मुंडे KPS पुण्याचे, यांचा हा मुख्य संकल्प होता की आमचा सगळं ग्रामदक्षता समिती म्हणून ठरवलं होतं की उन्हाळी शाळा घ्यायची. मग घ्यायची तर त्याच्यात व्ह्यू ठेवला पाहिजे की अभ्यास नेमका कसा ठेवावा. तर मग एक तर खेळणं ऍक्टिव्हिटीतून जास्त शिकतात आणि त्याच्यासोबत अर्धा तास शिकवणं समजा, अर्धा तासानंतर ब्रेक, नंतर अर्धा तास शिकवणं, नंतर नाश्ता किंवा खाऊ दिली खिचडी वगैरे देणं, अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही सुरू केल्या होत्या. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।